नमस्कार मित्रांनो, विश्वकथांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजपासून आपण ऐकणार आहात सुप्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांची कादंबरी पूर्वरंग. आणि आज भाग पहिला. तत्पूर्वी एक नम्र निवेदन, जर आपण चॅनलवर प्रथमच आला असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया पूर्वरंग भाग पहिला. माझा प्रवास आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितींची चिघळाचिघळ यांचा काहीतरी योगायोग असावा. काही वर्षांपूर्वी पश्चिम पाहायला निघालो तर सुजेनचा कलवा वाटेत खवळून उठला होता. आता पूर्व पाहावी असा विचार मनात आला आणि इंडोनेशियात इरियन बारातचा प्रश्न उभा राहिला. इंडोनेशिया आणि इरियन बारात या दोन्ही देशांना मी नकाशात सुद्धा कधी बोट लावले नव्हते, पण आम्ही पूर्वेचे प्रस्थान ठेवल्याचे डॉक्टर सुक्रानोच्या कानात कोणी जाऊन सांगितले कोण जाणे. त्याने लगेच इरियन बारात झालाच पाहिजे अशी आरोळी ठोकली आणि आमचा सुदर पूर्वेचा बेत सुदर कोपऱ्यात जाऊन पडण्याची धास्ती निर्माण झाली. ते चिघळणे हे क्रियापद विशेषतः मी प्रवासाला निघालो की आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कोकण रेल्वे हे दोन प्रश्न आता फार सुधरत चालले आहेत असे दोन मथडे वाचले की मी सुखाने मरतो असे बाजीप्रभूंच्या चालीवर म्हणण्याची प्रस्तुत देशपांड्याच्याही फार इच्छा आहेत, पण तो योग काही येत नाही. मेलं कोंबडं आगीला भीत नाही या न्यायाने मी या चिघळत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितींच्या बुजगावण्याला आता भीत नाही. आजवर ह्या धमक्या खूप ऐकल्या. संहारक अस्त्रांची संहारक क्षमता जशी जशी वाढायला लागली आहे तशी तशी माझी ही भीती कमी होत जात आहे. हायड्रोजन बॉम्बच्या उदजनध्वम ह्या मराठी नावाला मी जितका भीतो तितका बॉम्ब हल्ल्यालाही भीत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे काय वाटेल ते हो. आपण ठरवल्या दिवशी पूर्वेला जाणाऱ्या जहाजात पाय ठेवायचा हा निश्चय करून मी बांधाबांधी सुरू केली. माझी तयारी चालू असताना पृथ्वीप्रमाणे आकाशातही एक कट चालला होता. अष्टग्रही नावाचे एक प्रकरण शिजत होते आणि माझी बोट तर नेमकी संक्रांतीच्याच दिवशी सुटणार होती. माझी तयारी चालू असताना पृथ्वीप्रमाणे आकाशातही एक कट चालला होता. अष्टग्रही नावाचे एक प्रकरण शिजत होते आणि माझी बोट तर नेमकी संक्रांतीच्याच दिवशी सुटणार होती. त्या दिवशी तर त्या आकाशस्थ मंडळांच्या कार्यकारिणीचे ठराव पास होऊन वादळे, रोगराया, भूकंप, लढाया, अपघात वगैरे विषयांसंबंधी निश्चित कार्याची रूपरेषा आखण्यात येऊन प्रत्यक्ष कार्याला सुरुवात होणार होती. पण दिल्लीच्या सरकारी वातावरणात मी काही वर्षे घालवल्यामुळे 7-8 लोकांची कमिटी काही कार्य करू शकते यावर माझा विश्वासच नव्हता. त्यामुळे मंगळ, शनी वगैरे डाव्या बाजूचे पुढारी, बुध, गुरु वगैरे उजव्या गटाचे सदस्य, शुक्र, चंद्र यांच्यासारखे शौकीन श्रीमंत स्वतंत्र पार्टी, रवीसारखा स्वप्रकाशी इसम आणि नेपच्यून, हर्षल वगैरे वर्गीकृत जमातीचे पुढारी एकत्र येऊन कोणताही निर्णय एका भेटीत घेतील हे अशक्य होते. त्यामुळे अष्टग्रहांच्या भीतीपासून मी सर्वस्वी मुक्त होतो. यंदा कशाला बुवा जाता अशी शंका काढणारे मित्र आम्हाला नामोहरम करायचा आटोकाट प्रयत्न करीत होते. पण माझ्या स्वभावातील गोम माझ्या या मित्रांच्या अजूनही कळाले नाही. मी सामाजिक संकटांना भीत नाही. मला स्वतःला सर्दी झाली की मी हैराण होतो, पण फ्ल्यूची साथ आली की माझ्या भीतीला मुंबई शहरातल्या 40 लाख लोकसंख्येचा भाग जातो आणि माझ्या वाटेला एक 40 लाखांची भीती उरते. ती मी सहज पेलू शकतो. स्वातंत्र्याच्या चळवळीत मी एकट्याने जाऊन बॉम्ब टाकला नसता, पण शिवाजी पार्कवरून 30-40 हजार लोक गणपती बुडवायला निघतात तसे बॉम्ब उडवायला निघाले असते तर त्या मिरवणुकीत मी उत्साहाने गेलो असतो. थोडक्यात म्हणजे माझे मन
हे चार चौघांसारखे सामाजिक आहे. सुधारणा आणि रोग हे वैयक्तिक पातळीवर मला भेडसावतात, पण त्यांनी एक सामाजिक पातळी गाठली की मला बळ येते. त्यामुळे अष्टग्रहांनी टाकलेल्या जागतिक विद्वांसेचा चॅलेंज मी जगाच्या लोकसंख्येने भागला आणि प्रवासाची तयारी जारी ठेवली. आणि शेवटी त्या अष्टग्रहांनी देखील आजवरची हुकुमशाही सोडून लोकशाहीचा अवलंब केल्याबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेला आठांनी भाग गेला आणि कार्य फिसकटले. काही ग्रह नेमके गैरहजर राहिले, काही उशिरा आले. सरकारी कमिट्यां सुद्धा केवळ प्रवास खर्च आणि दैनिक भत्ता गोळा करायला चांगली मातभर मंडळी उशिरा येतात, हे मी स्वतः पाहिले होते. त्यामुळे इथेही हे उच्च पदस्थ हेच करणार याची मला खात्री होती. ग्रहांच्या बाबतीतही आपला पूर्वग्रह खरा होऊ शकतो याचा मला किरकोळ आनंद झाला. आयुष्यात एकदा युरोप घडले होते. प्रवास विषयक अनुभवाने शहाणपण आम्हा अभियंत्यांना बरेच होते. त्यामुळे देवी टोचायच्या की पिवळा ताप असले क्षुल्लक संदेह उरले नव्हते. टोचून घेणे आणि टोचून बोलणे या दोन्ही बाबतीत मी अखिल महिला वर्गाला केव्हाच शरणागती लिहून दिली आहे. त्यामुळे याही प्रसंगी तिलाच पुढाकार घ्यायला लावून गेल्या खेपेला जिथे देवी टोचल्या तिथे गेलो. पण म्युन्सिपाल्टीने तिथल्या देवी आता उठवून दुसऱ्या ठिकाणी त्यांची स्थापना केल्याचे कळले आणि अनुभवाचे शहाणपण देवीच्या बाबतीत तरी उपयोगाचे नाही हा पहिला धडा मिळाला. शेवटी दोनदा विजेची बिल भरण्याचा हापीस, एकदा पाणी खात्याची कचेरी, एकदा इथे मैतीचे पास लिहून मिळतात हा बोर्ड, असे हेलपाटे झाल्यावर देवी टोचायचा दवाखाना सापडला. देवी टोचणाऱ्या डॉक्टरीन बाई होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक कायमची आठी टोचली होती. त्यांनी पहिल्याच भेटीत उद्या या असे कमालीच्या उद्धट इंग्रजीत सोडून आमच्या दंडाला न धरता आम्हाला हाकलून दिले. प्रवासाचे नष्टचक्र सुरू झाले आहे असे मनात म्हणत खाली उतरलो आणि तेवढ्यात दुसरीकडे जाऊन कॉलेरा घुसवता येतो की काय पाहावे म्हणून निघालो. ह्या खेपेला प्राण गेला तरी हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेरा घुसवायचा नाही हे ठरले होते. या संस्थेचे आणि कुत्रे चावण्याचे डोक्यात एक चमत्कारिक नाते जडले आहे. उद्या कोणी मुंबईच्या सोनापूर लेनमध्ये उत्तम बासुंदी मिळते असं सांगितलं तरी मी खाणार नाही, कारण त्या लेनचा खाण्याशी संबंधच जुळवता येत नाही. हापकिन इन्स्टिट्यूट आणि कुत्रा हा प्रकार असाच आहे. एखादा गाफील डॉक्टर नर्सशी बोलता बोलता आपल्याला काय टोचून जाईल याची खात्री देता येत नाही. तेवढ्यात म्युन्सिपल दवाखाना अशी पाटी दिसली आणि आत शिरलो. तिथे सामसूम होती. बाकावर शिपाई कोडे सोडण्यात दंग होता. त्याच्या बाजूला अदबीने उभा राहिलो. काही वेळाने त्याने चौकोनातून डोकेवर काढून पाहिले आणि ओळखीचे स्मित केले. माझे काम मी त्याला सांगण्यापूर्वीच त्याने मला त्या चौकोनात आध्यात्मिक तत्वज्ञान हा भारताचा गाभा आहे की पाया आहे असे विचारले. मी गाभा म्हणालो आणि हिने पाया हेच बरोबर म्हणण्यापूर्वी मला कॉलरा टोचून घ्यायचा आहे असे सांगून अस्तन्या सावरल्या. त्या चपराशालाही कोड्याचं साहित्य आणि साहित्यिक यांशी संबंध असतो असे ऐकल्यामुळे बक्षिसाचा गाभा हाताशी आला असेल असे वाटते की काय कोण जाणे. पण त्याने चटकन आम्हाला आत नेऊन फॉर्म दिला. मी नाव लिहिल्यावर वाटलंच मला असे काहीसे पुटपुटत त्यांनी आम्हाला डॉक्टर पुढे नेऊन उभे केले. डॉक्टरांनी दंडात माफक कॉलरा घुसवला. पिवळ्या सर्टिफिकेटवर शिक्केही ठोकले. हातासरशी देवीही टोचायचा विचार होता, पण डॉक्टर म्हणाले थांबा एक दिवस. आम्ही एक दिवस थांबलो आणि दुसऱ्या दिवशी त्या रुष्ट देवीकडून देवी टोचून घेतल्या. ही देवी डॉक्टरीन म्युन्सिपाल्टीच्या रस्ते खोडणाऱ्या खात्यातून बदली होऊन आलेली मुकादमीन होती की काय कुणास ठाऊक. तिने माझ्या दंडावर हातातल्या शस्त्राने अक्षरशः चर खोदून लशीने बुजवला.
यापुढे 3 जन्म मला देवीची भीती नाही. माझ्या पत्नीचाही हात रक्तबंबाळ झाला होता. उजव्या हातावर आदल्या देवीचा कॉलरा आणि दुसऱ्या हातावर ताज्या देव्या घेऊन आम्ही आमचे छत्रभुज अधांतरी मिरवीत गिरगावच्या गर्दीतून घरापर्यंत कसे आलो हे आमचे आम्हालाच ठाऊक. पूर्व आशियाच्या प्रवासाची ही असली सक्तीची पूर्वतयारी सोडली तर इतर तयारी काहीच नव्हती. सिंगापूर आणि टोकियो हे 2 शहरे सोडली तर बाकीच्या गावांचा ठिकाणा निश्चितपणे ठावा नव्हता. पण भीतीप्रमाणे अज्ञानाची लाज देखील यथेच्छ विभागली गेली की तिचा त्रास होत नाही. माझा प्रवास पूर्वेचा आहे, सुदूर पूर्वेचा आहे की आग्नेय आशियाचा आहे हे माझे मलाच कळत नव्हते. एकतर चीन जपान हे ठळक नावं वगळली तर इतर आशिया हा काय प्रकार आहे ह्या संबंधी आपणा सर्वांचे अज्ञान फार सखोल आहे. बांडुंग शहर कुठे आहे याचे उत्तर आता साऱ्या आशियाई लोकांनी खवळून उठले पाहिजे वगैरे तावातावीने बोलणाऱ्या माझ्या साहित्यिक मित्रापासून भूगोलाच्या शिक्षकापर्यंत चटकन कुणालाही देता आले नाही. थायलंड म्हणजेच सयाम आणि जाकर्ता हे इंडोनेशियात आहे असले ज्ञानाचे कण जेव्हा पूर्वतयारीलाच पदरी पडायला लागले तेव्हा आम्ही तथाकालिक आशियाई लोक किती युरोपियन आहोत हे पटू लागले. माझ्या पत्नीने तर एका चांगल्या क्लास 1 कुटुंबाच्या पार्टीत हे लाओस कुठे आहे हो हा प्रश्न विचारून सगळ्या पाहुण्यांच्या गळ्यात घास अडकवला होता. आमच्यासारखे अज्ञजन तर सोडाच, परंतु निरनिराळ्या देशातील भारतीय वकिलातील त्या देशांबद्दल आणि भारताबद्दल जे खास इंग्रजी अज्ञान आहे ते पाहून तर स्वतंत्र भारताची मॅनेजिंग एजन्सी पुन्हा एकदा एखाद्या इंग्लिश कंपनीला द्यावीसे मला वाटू लागले आहे. आग्नेय आशियाचा हा दौरा कसा असावा याचा सल्ला मिळणे ही या दौऱ्यातील सर्वात अवघड गोष्ट. इंग्लंड अमेरिका जायला निघालेल्या भारतीयाला वाटेत तिथला मोफत सल्ला मिळतो. शिवाय आज देखील इंग्लंड रिटर्नला जे सोने चिकटते ते जाकर्ता रिटर्नला किंवा टोकियो रिटर्नला चिटकत नाही. आशिया म्हणजे मागासलेला खंड असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना मी हे आशिया खंडात हिंडण्याचे वेड का काढले आहे ते समजत नव्हते. फक्त जपान वंडरफुल आहे या विषयावर एकमत होते. पण वंडर हे साऱ्या आशियावर किती प्रकारांनी पसरलेले आहे याची कल्पनाच कमी आहे. खुद्द मला तरी ती कुठे होती. माझ्या प्रवासी एजंटने सरळ विमानमार्गातील ठाणी काढून माझ्या हाती दिली. सिंगापूरला जा, तिथून टोकियोला जा, येताना वाटेत उतरत या. जणू काय वाटेत उतरत या म्हणजे जुनी बार्शी लाईट आहे. एखाद्या स्टेशनात रेंगाळले तरी जरा पाय उचलल्यावर पुढल्या पाण्याच्या सोंडेला गाठता येईल. प्रवासी एजंटच्या रंगबिरंगी कचेऱ्या ही विलक्षण भूलभुलावणी आहे. सफाईदार इंग्रजी, सफाईदार विलायती पोशाख आणि सफाईदार कचेऱ्या एवढ्या भांडवलावर हा धंदा चालतो अशी माझी समजूत आहे. इथली माणसं सदैव प्रचंड घाईत असतात. टेलिफोन सारखे वाजत असतात. प्लीज 1 मिनिट म्हणून पलीकडल्या माणसाला टांगत ठेवून अलीकडल्या बाजूच्या ह्या फटाकड्या पोरी नखांवरून चिमुकल्या कानशी घासत असतात. आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलो आहोत हे जर कोणाला पाहायचं असेल तर त्याने एखादे हिंदी टुरिस्ट एजंटचं दप्तर पाहावे. आत येणारा प्रवासी गोऱ्या कातडीचा असला तरच त्याच्याकडे थोडेसे लक्ष पुरवायचे असा इथला दंडक आहे. देशी कापडांना आपल्या देशात स्थान नाही. काळ्या वर्णाचा द्वेष आपण करतो तितका गोरे लोक करत नाहीत. मातृभाषा बोलायची, मग ती मराठी असो, गुजराती असो, कानडी असो, लाज तर कुणाला वाटत असेल तर ती आपल्याच लोकांना. एक वेळ आर्यांगल पोरी देशी भाषेतून बोलत असल्या तरी चालेल, पण ज्यांच्या 42 पिढ्या देशी भाषेवर पोचल्या त्यांच्या इथे काम करणाऱ्या कन्यका देखील
आपल्या माणसाशी आपल्या भाषेत बोलणे हा मागासलेपणा मानतात. आपल्या भाषेबद्दल, धर्माबद्दल, पोशाखाबद्दल, देशाबद्दल आणि खंडाबद्दल अज्ञान किंवा लाज बाळगणे हेच आपल्या सर्वांचे मोठे भूषण आहे. भूषणे लेवूनच आपला व्यवहार चालतो. आंग्ल भाषा विभूषित हे आमचे एकमेव भूषण. त्यामुळे त्या प्रवासी एजंटच्या कचेरीतल्या माझ्या मित्राशी मी मराठीत बोलायला लागताच आसपासच्या त्या पोरींनी आजकाल कोण वाटेल ते परदेशात जातात असा चेहरा करून समोरचा टाईपरायटर कुटायला सुरुवात केली. त्यामुळे माझे पुरुषोत्तम हे अस्सल देशी नाव 3 वेळा कुटुंब देखील बरोबर टंकिले गेले नाही ते नाहीच. पुरुषोत्तम आणि लक्ष्मण हे नावे साधारण गडी नोकरांपलीकडे नसावीत. असली मागासलेली नावे असणाऱ्या मंडळींना सरकारी अधिकाऱ्यांनी जरा इकडे लक्ष द्यावे छाप भाव तोंडावर ठेवून ती सुवर्णकेशी माझ्या नावाचा निकाल लावित होती. असले झाकीव अभिमान मनातल्या मनात गिळत मी प्रवासाची तयारी करीत होतो. परदेशाच्या बोटीतून जर प्रवासाला निघायचे असेल तर केबिन्स भरल्या आहेत हे ऐकायची सदैव तयारी ठेवावी. 5 वर्षे आधी जरी बोटीची तिकीट काढले असेल तरी कंपनीचे पहिले उत्तर तुमचे नाव वाट पाहणाऱ्यांच्या यादीत ठेवले आहे हे असते. मी माझ्या या प्रवासाची वर्षभर आधी योजना केली होती तरी निघायच्या आधी आठवडाभर केबिनची निश्चिती नव्हती. प्रवासी एजंट भाव खातात तो इथं, त्यांची मग बघतो खटपट करून वगैरे आश्वासने ऐकावी लागतात. जीवनात आपली भूमिका आश्वासन ऐकणाऱ्याची झाली की सगळी ऐट मावळते, आपला जोरच जातो. मी इटालियन बोटीतून जाणार होतो. गेल्या काही वर्षात बोट, विमान वगैरे वाहनांना मी इतका काही निर्ढावलं होतो की केवळ वाहन म्हणून मला त्यांची काही नवलाई राहिली नव्हती. त्यातून हा तर आशियाचा प्रवास, त्यामुळे आमच्या दोस्तांनाही त्याचे फारसे कौतुक नव्हते. फॉरेन म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिका. परदेशाच्या प्रवासाची तयारी सुटापासून करायची. मी तर यावेळी साऱ्या परदेशावर सूड काढायचा ठरवून त्यात बुटाच्या जागी चपला आणि बुशकोट आणि देशी शिंप्याने शिवलेला तुमान घालून निघालो. एकतर माझा तो जुना चीनी सांभाराकडे शिवलेला 48 रुपयाचा बूट आता आ वासून पडला होता. मुंबईसारख्या उकळत्या शहरात पाय बुटात बांधून हिंडणे मला एकदम नापसंत आहे. त्यातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून मी मुंबईतल्या काटे चमच्यावाल्या हॉटेलात देखील चक्क काचा मारलेल्या धोतरात जाऊन सूप ओरपतो. विलायती ढंगाच्या हॉटेलात जाऊन काटासुरी फेकून हाताने जेवताना आणि दणदणीत मराठीतून बोलताना मला आसुरी आनंद होतो. आपल्या देशात इंग्रजी ही केवळ नाईलाज झाला तरच बोलायची भाषा आहे असे माझे स्वच्छ मत आहे. उथळ विलायती सफाई अंगी नसल्यामुळे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात मराठी माणसाचा सामाजिक दर्जा किती खालचा मानला जात असेल याचे शल्य माझ्यासारख्या जातीच्या मुंबईवाल्यालाच ठाऊक. अलीकडेच मी कोटातल्या एका साहेबी हॉटेलात शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा पाहिला. उपरी माणसे काय पटकन टोप्या फिरवतात. देशीपणाला आकारण ओशाळण्याच्या अवस्थेतून आमची सारी पिढी गेली. इंग्रजांचे ते अदृश्य दडपण अजूनही जाता जात नाही. आता परदेशात जाताना ते लाथ मारून झुगारून द्यायचे म्हणून पायावर अस्सल कोल्हापुरी पायताणाचा साच करून मी वावरू लागलो. बोटीत बसण्याच्या दिवसापर्यंत मी कुठले कुठले देश पाहणार ते निश्चित नव्हतं. टोकियोपर्यंतची तिकीट सामुग्री हातात होती. 14 जानेवारीला बोट सुटणार होती. सिंगापूरला आमच्या मित्रापैकी विद्याधर चेंबूरकर आणि त्यांची पत्नी होती. माझा जुना चित्रकार मित्र अच्युत बापट होता. माझ्या सगळ्या वेंधळेपणासकट मला प्रवासाच्या चिल्लर जकारीतून सांभाळणारी माझी पत्नी सोबत होती. स्वतःला आशियाई म्हणून घेताना आशियाची काही माहिती नसावी याची लाज पोटात होती
आणि संक्रांतीचा मुहूर्त साधून निघणाऱ्या एशिया बोटीत आमची केबिन रिझर्व्ह झाली होती. प्रत्यक्ष प्रणयाला 10-15 दिवस अवकाश होता. तेवढ्यात या आग्नेय आशियाविषयी काही जुजबी माहिती गोळा करायची म्हणून मी पुन्हा एकदा प्रवासी एजंटच्या कचेरीतून हिंडलो. आमच्या एजंटच्या कचेरीत जगाचा एक छोटासा गोळा होता. त्यात ते सगळे देश इतके बारीक दिसत होते की मलायावर अंगठा ठेवला तर मलाया, थायलंड आणि कांबोडिया तिन्ही देश झाकले जात होते. हा गोल इतका प्राचीन होता की चीनहून ख्रिस्तीपूर्व काळात आलेला एखादा तो एन सॉंग किंवा मार्लो पोलो तो इथे विसरून गेला असावा. शेवटी एक कोटातले ऑफिस, कुरकळण्याचे हॉटेल आणि आंग्रेवाडी या त्रिकोणाबाहेर पाऊल न टाकलेल्या आमचा एक घरबैठू मित्राचा बोटीत बस आणि जा, कुठे जातोस आणि कशाला जातोस याचा विचार न करता निघ, हा सल्ला स्वीकारला. त्यामुळे बोट सुटेपर्यंत ती कोलमला थांबणार आहे याचा मला पत्ता नव्हता. सारा आग्नेय आशियाचा प्रवास मी स्वप्नातल्या प्रवासासारखा पूर्वनियोजित न करता केला. बँकॉकच्या विमानतळावर उतरल्यावर मला सयाम आणि थायलंड म्हणजे एकच आहे हे कळाले. प्रत्येक अनुभव मला अजब वाटत गेला. इंग्लंड मला न जाता पाठ होता. बेकर स्ट्रीटची पाटी वाचल्याबरोबर मी शेरलॉक होम्सचे घर शोधायला लागलो होतो. पण सिंगापूर आणि मलाया यांचे नक्की नाते मला तिथे पोहोचेपर्यंत ठाऊक नव्हते. माझा मूळ पिंड मुंबईकराचा असल्यामुळे बालपणी पुणे कोल्हापूरच्या पहिल्या मोटार प्रवासात वाटेत सातारा शहर लागलं तेव्हा मला अचानक धनलाभ झाल्याचा आनंद झाला होता. कोणतासा डोंगर सज्जनगड म्हणून पाहिल्यावर तिथे बसणाऱ्या समर्थांच्या स्मृतीला मी ज्या आदराने मोटारीतून हात जोडले तसे पुन्हा जोडून घेण्याचे समर्थांच्या नशिबी आले नाही. सुमारे 4 महिने मी हिरा मानकांच्या गुहेत शिरलेला अलिबाबा सारखा झालो होतो. अर्धवट ज्ञानापेक्षा संपूर्ण अज्ञान बरे. ज्ञानाच्या किरणांची मजा देखील संपूर्ण काळोख ते उजळीत जातात तेव्हाच अधिक. आणि म्हणूनच हाँगकाँगला पोहोचल्यावर तिथून फक्त 25 मैलांवर पिवळा चिनी लाल होता हे कळल्यावर मी थक्क झालो. सारा आग्नेय आशिया जादूगाराच्या पेटीतून येणाऱ्या अजब वस्तूसारखा माझ्या पुढे उलगडत जाणार होता. काय पाहायचे ते न ठरवता मी पाहणार होतो. लोक मला परदेश गमनाचा उद्देश विचारित होते. तिथल्या सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास हे वर्तमानपत्री उत्तर मी तयार ठेवले होते. सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास ही काय सुंदर पळवाट आहे. परदेशात जाऊन एखादा जुना राजवाडा किंवा पडके देऊळ पाहिले की संस्कृती झाली. हॉटेलात उतरले की जीवन झाले आणि सरकारी यंत्र विभागाने काढलेली मार्गदर्शिका वाचली की अभ्यास संपला. बाकी आपल्या देशात सांस्कृतिक कार्य, समाजसेवा वगैरे गोष्टी काय सुलभ झाल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात स्वस्ताई आली आहे ती फक्त इथे. घरात स्वयंपाकी आणि बोरा आणि नवरा वरिष्ठ सरकारी अधिकारी एवढे मूळ भांडवल असले की झाले. मग एखाद्या नाट्यविषयक इंग्रजी चर्चेला उपस्थिती, भरतनाट्यमच्या कार्यक्रमाचे जाहिरातींनी भरलेले गुळगुळीत चोपटी विकणे हे सांस्कृतिक कार्य आणि मंडळाच्या पगारी नोकराकडून WHO सारख्या संस्थेकडून मिळणाऱ्या भुकटीचे अश्वस्थामी दूर वाटले की सामाजिक कार्य. मी कोणताही हेतू मनात न ठेवता प्रवास करणार आहे हे कुणालाही सांगून पटले नसते. मी सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास म्हटल्यावर विचारणारा खुश आणि सांगणारा मीही. मी मात्र कापाच्या मैदानातून जत्रेतून हिंडलो तसा हिंडणार होतो. त्या देशातील राजधान्यांची नावेही मला ठाऊक नव्हती. सोबत कुठलाही गाईड घेणार नव्हतो. काहीही पाहण्याची माझ्यावर सक्ती नव्हती, न पाहण्याची मुक्ती होती. आशिया विषयक अज्ञान हे जाता माझे
नवा आनंद देणारे भांडवल होते. ते मी मुक्त मनाने गुंतवणार होतो, झाकून ठेवणार नव्हतो. त्यामुळे मुंबईहून कोलंबोला पोहोचायला किती दिवस लागतात हो, हा प्रश्न विचारायला लाज वाटण्याचा आता प्रश्नच नव्हता. बाकी लाज नाहीशी करायचा एकमेव मार्ग म्हणजे ती उघड्यावर टाकणे हाच होय. अत्तरासारखी ती इतरांना खुश करीत उडून जाते. चिघळलेली आंतरराष्ट्रीय परिस्थिती, अष्टग्रही आणि संक्रांत अशा उत्तम योगाचा त्रिकोण साधून आमची बोट निघणार होती. आमच्या प्रवासी एजंटकडल्या सुंदरीने 14 तारखेला जाऊन बोटीत बसायला सांगितले. बॅगांना आणि ट्रंकांना चिटकवणाऱ्या रंगीबिरंगी चिठ्ठ्या आल्या. बोटीने जायचे त्यामुळे सामानाचा प्रश्न नव्हता. 14ला निघायचे म्हणजे 13ला सामान बांधून तयार राहू या ऐटीत होतो. 14 तारखेला रविवार असल्यामुळे बोटीला निरोप देणाऱ्यांची अनायसे गर्दी होईल हा सुखद विचारही मनात रेंगाळत होता. तेवढ्यात बॅगांना लेबल कमी पडतात हे ध्यानात आले आणि मी आमच्या ट्रॅव्हल एजंटच्या कचेरीत धाव ठोकली. त्यातून शनिवार म्हणजे कचेऱ्या 1 वाजता बंद. ह्या बाबतीतली विलायती शिस्त आपण फारच कटाक्षाने पाळतो. दुपारच्या जेवणाला लंच म्हटले की बरोबर 1च्या ठोकाला पळता येते. तेच जेवून येतो म्हणा, लगेच जाल हो, एवढं उरका आणि जा, हे ऐकावं लागतं. म्हणून मी लंच टाइमच्या आधी ती सुबक सुंदरींनी भरलेली कचेरी गाठली आणि आशिया बोटीच्या लेबल्सची मागणी केली. तिथले 2 पुरुष आणि 6 युवती एकदम खुर्चीवरून निखळल्या. आशिया? ओ, आणखी 1 तासाने अंबाक्रेशन सुरू होईल. कॅलेंडरवर 13 तारीख होती. मी शांतपणे त्यांना बोट 14 तारखेला सुटणार म्हणून सांगितल्यावर त्यांनी मला तितक्याच शांतपणे एक सर्क्युलर दाखवून प्रवाशांनी आदल्या दिवशी 3 वाजता बोटीत बसायचे हे सांगितलं. पण हे आम्हाला कळायचं कसं? हे सर्क्युलर वाचता येतं ना? माझ्या घरून इथलं सर्क्युलर वाचायला मी डोळ्यांना टेलिस्कोप लावून हिंडत नाही. तुम्ही कळवायला नको का? त्यानंतर तिने सुमारे 15-20 मिनिटे मला कोणी कळवायला हवं होतं या विषयावर अत्यंत उत्साहात एक इंग्रजी परिसंवाद झाला. केल्या चुकीबद्दल कुणाला खंत ना खेद. त्यातल्या 2 पोरी नखे रंगवू लागली. एकीने लिपस्टिकने ओठाचे धनुष्य ताणले, दुसरीने सिगरेट पेटवून तिसरीला डोळा मारला. एका टायवाल्याने मला लेबल दिली आणि तिसऱ्याच एका पोरीच्या केसांची बट आपल्या तर्जनीने उडवली. चौथी टेलिफोनवरून कोणाला तरी हाय डार्लिंग म्हणत मेट्रोच्या 6च्या शोची तिकिटे काढलीस ना, असे ओठ, दात आणि जीभ एकत्र घुसळीत विचारू लागली. पुरुष मंडळी कोटाच्या घड्या हातावर टाकून लंचला गेली आणि ती लेबले घट्ट हातात धरून मी टॅक्सीच्या मागे धावू लागलो. शनिवारची दुपार होती. कचेऱ्या फुटल्या होत्या. रस्ती कारकून सांडले होते. साहेबांच्या मोटरी सुटत होत्या. कारकून पोरींचे थवे दुपारचे शो गाठत होते. नाक्या नाक्यावर वाट पाहणाऱ्या मित्रांना मैत्रिणी आणि मैत्रिणींना मित्र भेटत होते. माझी 1 दिवस आधी निघणाऱ्या बोटीची चिंता विभागून घेणारे त्यात कोणीही नव्हते. माझ्याखेरीज सर्व मंडळी चैनीत होती. मी धापा टाकीत टॅक्सी शोधत होतो. हातात अवघे 2 तास होते. तेवढ्यात अनेक गोष्टीची तयारी व्हायची होती आणि बोट चुकली की मग त्यानंतर महिनाभर बोट नव्हती. जीवाची प्रचंड धावपळ करून आम्ही बोटीच्या धक्क्यावर गेलो आणि आम्हाला कळले की त्या बोटीवरून त्या दिवशी निघणाऱ्या पॅसेंजर्सपैकी फक्त आम्हीच तिथे आलो होतो. धक्क्यावर 5 वाजेपर्यंत केव्हाही आलो असतो तरी चालले असते. पण प्रवासी एजंटच्या घरचा जो तो आपल्या खाजगी घाईत, त्यांनी मला 3लाच तिथे पिटाळले आणि स्वतः मोकळे झाले. मी बंदरला गेलो त्यावेळी आम्ही दोघे आणि आम्ही उद्याऐवजी आजच जाणार ही वर्दी लागली ते 5-6 आतपसवईत. त्यांना गडबडीत हार मिळाले ते देखील दत्ताच्या तसबिरीला घालायचे. त्यातून शनिवार, नशीब कोणी रुईच्या पानांची माळ नाही आणली. आरोग्य विभागाचे डॉक्टरही आले होते.
कस्टम ऑफिसर दिसत नव्हते. बहुधा ट्रंकावर फुला मारायचे खडू शोधत असावे. रविवारी दुपारी 4चे नाटक असले की थिएटरावर 1:30-2च्या सुमारास असते तसली त्या बंदरावर कळा होती. बंदरावरचे हमाल देखील डोक्यावर मुंडाशी टाकून झोपले होते. आजच बसायचं हे नक्की सांगितलं होतं ना? हा प्रश्न हिने 22 वेळा विचारून माझे नैतिक धैर्य शून्यावर आणून ठेवले होते. एकूण गडबडीत ती चाळीतल्या नळावर बायका पाणी भरायला निघतात तशी निघाली होती. आणि माझा पोशाख पाहून धर्मतरच्या लांचात बसण्याऐवजी लायन्स ट्रेस्टिनोच्या त्या आलिशान वातानुकूलित जहाजात तिकटाने शिरायचा मी प्रयत्न करीत आहे असे तिथल्या 1-2 जागृत हमालांना वाटून त्यापैकी कोणीही माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघेना. तेवढ्यात कुणीतरी, "अरे हा भाऊचा धक्का नाही असं सांग त्यांना," असं म्हटल्याचाही मला भास झाला. शेवटी मग एकदाची इष्ट कावडे उघडली. आमचे डॉक्युमेंट्स तपासायला सुरुवात झाली. खडूच्या फुल्या उठल्या आणि आता उद्या पहाटे बोट हलेपर्यंत काय करायचे या चिंतेत मी पुन्हा एकदा मला निरोप द्यायला जमलेल्या 6-7 लोकांच्या गर्दीत येऊन कवड्या पलीकडे उभा राहिलो. त्यात 1-2घांनी माझ्या गळ्यात हार लटकवले. माझी अवस्था वरातीचे घोडे एका गल्लीतून निघावे आणि बँड दुसऱ्याच बोळीतून सटकावा अशी झाली होती. परदेशाची बोट हा प्रकार मला नवा नसल्यामुळे सराटपणाचा वाजवीपेक्षा जास्तीत जास्त वाव आणून मी हिंडत होतो. त्या बोटीवरचे स्टुअर्ट्स हे गोमंतकीय असल्यामुळे "गायचं मोल तू" हा परवलीचा शब्द उच्चारला की दगदगी मिटतात. बाकी ते बोटीवरचे ते इटालियन कर्मचारी एकजात रंगेल. इटालियन लोकांना वेल्श लोकांसारखी आवाजाची देणगीही असते. त्यामुळे बोटीत कुठेही आणि केव्हाही पाश्चात्य संगीताची ललकारी ऐकू येई. त्या मानाने इंग्लिश बोटीवरच्या खलाशापासून कॅप्टनपर्यंत सगळेजण चेहऱ्यावर आपले वारशाने आलेले गांभीर्य टिकवून धरण्याचा प्रयत्नात असतात. माझ्या स्टुअर्टच्या गुल्लेपणाची झलक मला बोटीत शिरताच मिळाली. त्याने माझ्या केबिनमध्ये ट्रंका ठाकठीक केल्याबरोबर मला चक्क डोळा मारला. मी देखील त्याला तसलेच उत्तर देऊन दोस्ती पक्की केली. डोळ्यांचा हा उपयोग करायचा प्रसंग फार वर्षांनी आला. बोटीवर भोजनाच्या 2 पंक्ती होतात. बोटीवर शिरताच आपापली टेबले निवडून पहिली पंगत की दुसरी हे ठरवावे लागते. त्याप्रमाणे कार्डे मिळतात. दुसरी पंगत सोयीची. म्हणजे संध्याकाळचे भोजन अगदी जैन संप्रदायाला धरून उरकावे लागत नाही. इटालियन लोकांची जगभर पाक पंडित म्हणून ख्याती आहे. आम्ही इटालियन जहाजाने जाणार हे कळल्यावर बऱ्याच लोकांनी आम्हाला जेवणाची चैन होणार असे सांगितले होते. त्यापैकी बहुतेकांची माहिती एकीवच होती. इटालियन जेवणाचा यापूर्वी मी अनुभव घेतला होता. शेवई हा इटालियन जेवणाचा स्वाभिमान आहे. 1.5 ते 2 मैल लांबीच्या शेवयांपासून ते त्यांचा पाव इंच कुस्कऱ्यापर्यंत जसे आणि जितके तुकडे करता येतील तितके लांब तुकडे आणि सायकलच्या वॉलट्यूब ते इन्नर इतकी निरनिराळी मापांची गोलाई, त्यात जितके शेवयांचे प्रकार होतील तितकी नावे. जोडीला टोमॅटो सॉस घेऊन नानाविध आकारांच्या शेवया कोटाच्या पुढील बाजू खराब न करता पोटात ढकलणे आणि आत जात नसल्यास चिएंटी सारख्या मद्याने आत ढकलायला मदत करणे ह्याला इटालियन जेवण म्हणतात. स्पॅगेटी म्हणजे 6 महिन्यांच्या अर्भकाच्या करंगळी एवढ्या जाडीचा शेवयांचा अनेक योजने लांबीचा गुंता. आणि व्हर्मिलेसी म्हणजे आपण ज्याची खीर करतो ते गवले. इंग्रजांच्या जेवणात बटाट्याचे जे स्थान आहे ते इटालियन यांच्या शेवयांचे. स्पॅगेटीला कोणीतरी स्पॅघॅती म्हणून कॉन्टिनेंटल ऐट आणतात, पण तो पतंगाच्या फिरकीला गुंढळलेल्या दोऱ्या इतक्या लांबीचा शेवयांचा गुंता नुसता काट्याने तोंडात ढकलणे ही एक कला आहे. पहिल्या दिवशी
संध्याकाळच्या जेवणात मी ही सर्कस करून पाहिली. स्पॅघेती बाद हा निर्णय घेतला. त्यापेक्षा स्पॅघेतीचाही लोकरीसारखा गुंडा करावा, किंवा त्याहून सोपे म्हणजे पतंगाच्या दोरीची फिरकी असते तसल्या फिरकीला या शेवया गुंडाळून वेटरच्या हातात ती फिरकी द्यावी आणि एक टोक आपण तोंडात धरून मटकवायला सुरुवात करावी. स्पॅगेटी खाण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. पहिल्याच दिवशी त्या स्पॅगेटीने माझ्या नाकात दम आणला. नाही म्हटले तरी जगातील विविध भोजन प्रकारांशी मी 2 हात केले आहेत. इटालियन जेवणात पिझ्झा नावाचा आपल्या थालीपीठ सारखा जो प्रकार असतो तो मात्र अतिरुचकर. थालीपीठपेक्षा दाक्षिणात्य उत्थप्पा असतो त्याचा अधिक जवळ. आकार आणि गुबगुबीतपणातच फक्त, कारण चवीत मात्र रोम आणि कुंभकोशम इतका फरक आहे. पूर्वीकडे जाणाऱ्या बोटीमध्ये हिंदी प्रवासी बरेच असल्यामुळे हिंदी जेवणही मिळते. बोटीवरच्या हिंदी बल्लवांनी देखील त्याच त्याच पदार्थांना निरनिराळी देशी नावे देण्यात आपणही काही मागे नाही हे भासवण्यासाठी करवारी करी, बंगाल करी, बॉम्बे करी, पुणा पुलाव. मला वाटलं की हा खास शिळ्या भाताचा थेट पुणेरी फोडणीचा भात असेल, पण नाही, त्याहूनही भिकार असतो. त्यात अजून काश्मीरी पुलाव, कलकत्ता बैगन अशी चित्रविचित्र नावे देऊन मेनूची शोभा वाढवली आहे. एकदा तर मी खिमा पुलाव मागवला तेव्हा पानावर चपाती आणि कसली तरी पातळ कढी आली. केवळ एका भारतीय बल्लवाच्या पोटावर पाय आणायचा नाही म्हणून मी बिनतक्रार तो पुलाव प्यालो. बाकी पुलावाचा पिलाव करून त्याने एक बारीक पळवाट काढून ठेवली होती. बोटीवरच्या चपात्या रबराच्या किंवा प्लॅस्टिकच्या करीत असावेत. एकदा बोटीचा मुदपाक खाना पाहायची दुर्बुद्धी मला सुचली. त्यावेळी त्या चपात्यांच्या ढिगाऱ्याला भिंतीला रंग लावायच्या ब्रशने वनस्पती तूप लावण्याचे कार्य चाललेले पाहून मी बोटीतून बाहेर पडेपर्यंत चपाती हा विषय सोडला. थोडक्यात म्हणजे बोटीवरच्या जेवणाने पंचायत आणली. त्यातून दुर्दैव असे की बोटीवर भूक विलक्षण वाढते. ज्यांना बोट लागते त्यांचे अपवाद सोडले तर प्रत्येक जण बोटीतून वजन वाढवूनच उतरतो. इंग्लंडच्या दिशेने येणाऱ्या बोटीत तरुण विद्यार्थी मंडळी बरीच असतात. उच्च शिक्षण घेऊन येणारे भेटतात, त्यामुळे गप्पा गोष्टींना विषय असतात. प्रवासाचा कंटाळा येत नाही. मुंबई ते सिंगापूर हा 6 दिवसाचा प्रवास मात्र समान धर्मीयांच्या अभावी कंटाळवाणा वाटला. एक तर बहुतेक हिंदी प्रवासी हे व्यापारी, सिंधी, पंजाबी, खोजा, बोहरी वगैरे. त्यांचे आमचे गणित जमणे अवघड. कोणाशी बोलायला तोंड उघडण्यापूर्वी आपका बिझनेस क्या है या प्रश्नाचे उत्तर द्यायची चिंता लागे. मराठी नावाच्या भाषेत काही ग्रंथरचना करण्याचा खटाटोप चालला आहे याची त्या दिशेला दादही नव्हती. चेकबुक आणि हिशेबाच्या वया या पलीकडे लिहिण्याच्या योग्यतेचे इतर काही असते यावर या मंडळींची श्रद्धाच नसते. बरे, संगीत वगैरे विषय मोहम्मद रफी आणि तलत मोहम्मद या 2च मोहम्मदांनी संपवले. लता आणि आशा ही आणखी 2 नावे. खेळ खलास. हिंदी चित्रपटाचे माझे ज्ञान फारच सखोल, आणि तिथे तर दिलीप, राज ही नावे प्रातस्मरणीय. राजकारणात इंडियन गव्हर्नमेंट वाले व्यापारी लोकाला साले लय सतावते हा एक विषय. यामुळे वेळ जाता जाईना. बरे, डेकवर स्वस्त बसून विश्रांती घेण्याचा माझा पिंड आहे. डाव्या बाजूला भारताचा पश्चिम किनारा दाखवीत बोट दक्षिण दिशेला चालली होती. पहिल्या दिवशी रात्री डेकच्या कठड्यावर टेकून उभा मी असताना दूरवरून एक शहर झगझगले. बाजूच्या अमेरिकन प्रवाशाने ते कोणते बंदर आहे म्हणून विचारले. मी बेधडक मार्मागोवा असे सांगून भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर
त्याच्याशी तासभर बोललो. त्यालाही आंतरराष्ट्रीय राजकारणात माझ्या इतकीच गती होती. शेवटी जगात शांतता राहिली पाहिजे असे आम्ही दोघांनीही ठरवले आणि दोघेही आपापल्या थंडगार कॅबिनेट जाऊन शांत झोपलो. तो गृहस्थ माझ्या ज्ञानामुळे बराच दिपला असावा, कारण त्यानंतर तो मला हॅलो डॉक्टर देशपांडे म्हणून हाक मारे. माझ्याशी तो आता बराच वेळ गप्पा मारू लागला. अमेरिकन लोक झपाट्यात दोस्ती जमावतात. त्याची आणि माझी दोस्ती जमल्यामुळे इतर बेपारी मंडळीही माझ्याशी आता आदराने वागू लागली. पुढे त्यांच्यापैकी एक सरदारजीने दुसऱ्या सरदारजीशी माझी ओळख बुक बाइंडर का काम करते है अशी करून दिली. मला वाटते भारताबाहेर वस्ती करून राहिलेल्या लोकात शिखांचा क्रम पहिला लागेल. त्यामुळे भारतीय म्हटला की परदेशी लोकांच्या डोळ्यापुढे दाढी आणि फेटा येतो. रणांगणावर आणि व्यापारात धाडस हा गुण हवाच. मराठी धाडस रणांगणावर आहे. व्यापारात आपण तोंडघाशी पडायचे या निर्धारानेच पडतो. शीख लोक हे देशोदेशी सर्व तऱ्हेच्या व्यापारात आहेत. भारतातील ही एक परिश्रमी जमात. कोणतेही परिश्रम करायला ते मागे हटत नाहीत. मिलिटरी, टॅक्सी, हार्मोनियम मेकर आणि अकाली चळवळ ह्यातच शीख जमात संपते अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. त्यांची श्री मेहनतीतून येऊन सतश्री झाली आहे. इंग्रजांचा गंध नसताना हे लोक जगभर जातात. मँचेस्टर ब्रम्हिंगमच्या गल्ल्यांना तर त्यांनी अमृतसर लुधियानाची कळा आणली आहे. बोटीवर बरेच शीख होते. त्यातले काही आता मलायाचे नागरिक आहेत. 10-12 वर्षांनंतर भारतात येऊन परत जातात. अशाच अनेक वर्षांनी परत आलेल्या सरदारजीला त्याचे वतन याची याद येते की नाही हे मी विचारल्यावर तो म्हणाला, बापूजी, आम्हाला वतन कुठे आहे? जिथे होतं ते पाकिस्तानात गेलं. भारतात आम्ही पाहुणे. मला कायद्यानं रहिवासी, पण त्या मिठीतले नव्हे, म्हणून तिथे फक्त गुजारा करायसाठी राहायचं. पिनांगला त्याचा धंदा होता. मोठी इस्टेट होती, वाड्या होत्या. पण बोलता बोलता आपण बेवतन आहोत याची खंत डोक्यावत असे. त्याचा एक टोला मला फार लागला. त्याच्या पंजाबमधल्या वाडवडिलार्जित घराची धूळधाण झाली होती. बायकांनी माहेरचे वैभव सांगायचे तसे तो मला आपल्या खेड्याविषयी सांगत होता. तशी गुरे जगात नव्हती, तसा गहू नव्हता, तसे दूध नव्हते, तशी माती नव्हती, पाणी नव्हते. हे सांगता सांगता एकदम तो थांबला आणि म्हणाला, जाऊ दे, आमचं झालं ते झालं. तुम्हाला तर आझादीची खुशी मिळाली, आम्हाला आनंद आहे. शीख माणसाला डोळे पुसताना यापूर्वी मी पाहिले नव्हते. त्याच्या जीवनातून कायमचा निघून गेलेला तो पाकिस्तानी पंजाबातील त्या खेड्याची आठवण आणि विस्कीचे 5-6 पेग यांचा तो दुहेरी परिणाम असावा. आमच्या जेवणाच्या टेबलावर फिलिपिन्समधला एक इंजिनियर होता. फिलिपिन्स या विषयावर त्याने माझे आणि मी भारत या विषयावर त्याची बौद्धिक घ्यायला सुरुवात केली. तो टेबल टेनिस फार छान खेळत असे. मीही त्याच्याशी 2 हात केले. पहिला चेंडू समुद्रास्तुसपंतू करण्याच्या घाईला आणून माझ्या आक्रमक खेळीची त्याला चुणूक दाखवून दिली. पुन्हा तो जेवणाच्या टेबलाखेरीज इतर टेबलावर मला भेटायचे टाळू लागला. टेबलाचा उत्तम उपयोग भोजन आणि त्या खालोखाल लेखन यांच्यासाठीच व्हावा असे माझे स्पष्ट मत आहे. टेबल या वस्तूचा आधीच सरकारी उडवाउडवी आणि टोलवाटोलवी करण्याकडे दुरुपयोग होत आहे हे काय कमी आहे? त्यात आणि ही चेंडूची टोलवाटोलवी कशाला? बोटीवरचे खेळ हा प्रकार एकूण माझ्या स्वभावाला न मानवणारा. तिथे एक पोहण्याचा तलावही असतो. त्या एवढ्याशा तलावात रात्रंदिवस मडमा पोहत असल्यामुळे उगीच आपण कशाला खोलात शिरा म्हणून मी गप्प राहिलो.
थोडक्यात म्हणजे काहीशा विषमवादी गर्दीतूनच माझा प्रवास चालला होता. मित्रांनो, हा पहिला भाग इथे संपला. आशा करतो की आपण हा पहिला भाग पूर्ण ऐकला असेल. या कथेचा पुढील भाग पुढील आठवड्यात येईल, तो ऐकायला विसरू नका. आणि विश्वकथांचे हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या नातेवाईकात आणि मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. कथेच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.